मित्रांनो, आज पण मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे. पहिल्या टिपचं नाव आहे घरासाठी शोभेच्या वस्तू निवडताना. काय ते बघूया. घरासाठी शोभेच्या वस्तू निवडताना एखादी शोभेची वस्तू प्रकाशात उठून दिसणार असेल तर तिचा पोत किंवा तिच्या रंगातील सौम्यता जागेला अधिक सुसंवादी बनवते. बघूया काय ते. घरासाठी शोभेच्या वस्तू निवडण्याची प्रक्रिया ही केवळ सजावटीची नसून त्या जागेला आपलेपणाची, निसर्गाची किंवा सौंदर्याची जोड देण्याची एक संवेदनशील कलात्मक कृती असते. घरात कोणतीही वस्तू ठेवताना तिचा आकार, रंग, साहित्य आणि तिच्यात दडलेली भावना हे सर्व घटक मिळून वातावरण घडवतात. त्यामुळे सजावटीची वस्तू निवडणे म्हणजे घराच्या व्यक्तिमत्वाला एक नाजूक स्पर्श दिल्यासारखे असते. व्हेरी गुड. घरातील प्रकाशमानता, भिंतीचा रंग आणि जागेची रचना लक्षात घेतली की वस्तूची निवड अधिक सहज होते. व्हेरी गुड. एखादी शोभेची वस्तू प्रकाशात उठून दिसणार असेल तर तिचा पोत किंवा तिच्या रंगातील सौम्यता जागेला अधिक सुसंवादी बनवते. अरे वा वा. उलट गडद रंगाच्या भिंती असल्यास हलक्या चमकदार किंवा नैसर्गिक रंगाच्या वस्तू जागेला हवा मिळवून देतात. अशा वस्तूमुळे त्या भागात सौंदर्याबरोबर एक शांत, आकर्षक वातावरण तयार होते. साहित्यातही व्यक्तिमत्वाची वेगळी कहाणी सांगते. लाकडी कला घरात उबदारपणा आणि पारंपरिक स्पर्श आणते. व्हेरी गुड. तर काच किंवा धातूच्या वस्तू आधुनिकतेचा आणि परिष्कृततेचा अनुभव देतात. मातीच्या किंवा हस्तकलेच्या वस्तू घराला कलात्मक सौंदर्य देतात. व्हेरी गुड. आणि हातकऱ्यांच्या मेहनतीचे सौंदर्य सांगतात. कोणते साहित्य आपल्या घराच्या भावविश्वाशी जुळते हे ओळखल्यावर वस्तू घराचा अविभाज्य भाग बनतात. वस्तूचा आकार आणि जागेचा समतोल ही महत्वाचा असतो. मोठ्या वस्तू छोट्या खोलीत ठेवल्यास जागा अरुंद वाटू शकते, तर सूक्ष्म आणि लहान वस्तू मोठ्या खोलीत हरवून जाते. त्यामुळे जागेला श्वास देणारा आणि नजरेत भरूनही न खूपसा अडथळा वाटणारा समतोल साधला की घरातील सजावट नजाकतीने खुलते. शोभेच्या वस्तूमध्ये एक वेगळी भावना दडलेली असू शकते. भेट देणाऱ्यांची आठवण, प्रवासातून आलेले स्मरण किंवा एखाद्या कलाकृतीने निर्माण केलेली सौंदर्य दृष्टी अशा वस्तू घराचा इतिहास सांगतात आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील सौंदर्य भावना अधोरेखित करतात. अरे वा. घरात अशा वस्तू निवडण्याची जागा फक्त सुंदरच दिसत नाही, ती भावनिक दृष्ट्या जिवंत होते. अखेर सजावटीची वस्तू म्हणजे केवळ आकारमान नसते, तर ती एक संवाद साधणारी छोटी कलाकृती. त्या वस्तूमध्ये घराच्या सौंदर्याची, व्यक्तिमत्वाची आणि त्यात राहणाऱ्यांच्या संवेदनशीलतेची छाप दिसते. व्हेरी गुड. योग्य वस्तू निवडताना घराशी जुळणारा हा एक सूक्ष्म संवाद ओळखला जातो की प्रत्येक कोपरा आपोआपच स्वतःची एक खास ओळख निर्माण करतो. क्या बात है. अशा प्रकारे मित्रांनो आजची एक पहिली टीप संपलेली आहे आणि दुसरी टीप मी तुम्हाला आता सांगतो. केळी काळी का पडतात याचे कारण काय ते बघूया. काळेपणा हा प्रत्यक्षात केळीचा संरक्षण यंत्रणेचा भागही मानला जातो. पृष्ठभागावर तयार होणारा मेलॅनिन हा
जंतूंपासून संरक्षण देणारा नैसर्गिक कवच निर्माण करतो. काळी पडण्यामागे त्यातील नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया आणि हवेतील ऑक्सिजनशी होणारा प्रक्रियांचा नाजूक संबंध असतो. केळ्यामध्ये पॉलीफेनॉल ऑक्सिडेज नावाचे एन्झाईम असते, जे केळ्यांच्या आतल्या पेशींना हलका धक्का लागला, साल थोडीशी तडकली किंवा केळे पिकण्याच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात गेले की अधिक सक्रिय होते. या एन्झाईमचे काम म्हणजे केळ्यातील फिनॉल नावाच्या घटकाचे ऑक्सिजनच्या संपर्कात येताच मेलेनिन सारख्या गडद वर्णद्रव्यात रूपांतर करते. हा मेलेनिनच केळ्याच्या पृष्ठभागावर दिसणारा काळेपणा निर्माण करतो. केळी पिकताना त्याच्या पेशी सैल होत जातात आणि एन्झाईम घटक या ऑक्सिजन यांच्यातील अडथळे कमी होतात. यामुळे ऑक्सिडेशनची ही प्रक्रिया वेगाने सुरू होते. काही वेळा बाहेरील तापमान वाढले, आर्द्रता जास्त झाली किंवा केळ्यावर हलका दाब आला तर ही प्रक्रिया अधिक वेगाने पुढे जाते. म्हणूनच खोलीच्या बाहेर किंवा उष्ण वातावरणात ठेवलेली केळी लवकर काळी पडतात. या प्रक्रियेमुळे दिसायला बदल झालेला असला तरी केळीची गोड आणि पोषक घटकावर सुरुवातीला फारसा परिणाम होत नाही. काळेपणा हा प्रत्यक्षात केळीचा संरक्षण यंत्रणेचा भागही मानला जातो. पृष्ठभागावर तयार होणारा गेलोनिन हा जंतूपासून संरक्षण देणारा नैसर्गिक कवच निर्माण करतो. यामुळे केळे काळे पडणे म्हणजे खराब होणे नव्हे, तर त्याच्या पेशींनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सुरू केलेली प्रक्रिया आहे. कालांतराने ही प्रक्रिया अधिक तीव्र झाली की केळी मऊ होऊ लागतात आणि गोडीत वाढ होते. त्यामुळे केळाच्या काळेपणा ही एक जैविक, रासायनिक आणि नैसर्गिक प्रक्रियांची चक्र प्रक्रिया आहे, जी फळांच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या बदलाच्या अवस्थेत सूचक रूप ठरते. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.